आता तरी पुढे हाची उपदेश 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 नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश
आता तरी कोणे आजी उपदेश आता तरी कोणे आजी उपदेश आता तरी कोणे आजी उपदेश आता तरी कोणे आजी उपदेश आता तरी कोणे आजी उपदेश आता तरी आता तरी कोणे आजी उपदेश आता तरी कोणे आजी उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा सगळ्याचे पाया माझे दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंडवत सकळांचे पाया माझे दंडवत आपण ज्ञानी चित्त शुद्ध करा शुद्ध करा
फुला फुला फुला
हरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हरी हरी हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करो नियमन एकविध सकळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोज सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो
जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी रंग आणा हो रंगणी देवा या हो या कीर्तनी विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. दोन स्वर चालू आहेत बरं. इकडे पण काहीतरी चालू आहे का? मला वेगळा आवाज येतो थोडासा. हरी विठ्ठल उपस्थित चालू असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगत वंदनीय श्री संत तुकोबराय जगाच्या बापानं जनशांती ब्रह्म म्हणावं असे सकल संत मंडळींमध्ये शांत ब्रह्म असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई संत जनाबाई संत बहिणाबाई आदी करून सकल संत मंडळी त्यांच्या दयेनं आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आज आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये हजर आहोत. चालू असणारा हा ज्ञान यज्ञ सोहळा अतिशय सुंदर औचित्य साधून मकर संक्रांतीच्या पर्वावर या ठिकाणी हा हरिकीर्तन सोहळा आयोजित होतोय आणि तदनिमित्ताने आजची असणारी हरिकीर्तन सेवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले थोर संत वारकरी संप्रदायाच्या अखंड कळसस्थानी विराजमान असणारे वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध संत देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत जगतवंदनीय श्री संत तुकोबराय माझ्या तुकोबरायांचा सुंदर असा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जडजीवाला उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल या प्रस्तुतच्या अभंगामधून जगतवंदनीय श्री संत तुकोबराय नेमका उपदेश काय करतायत हे अगदी थोडक्यात तुम्ही आम्ही भावार्थार्थानं पाहून घेऊ. कारण साधू संतांचं वाङ्मय या वाङ्मयाला नाव आहे अभंग आणि अभंगाचा अर्थच असा आहे की जो त्याचा कधीच भंग होत नाही, जे अनादी कालापर्यंत चालू असणार आहेत, जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत असं तत्व अभंग असणारं तत्व म्हणजे अभंग. त्या अभंगाचा भावार्थ माझ्यासारख्या अल्पज्ञानी काय मानणार आहे? कारण साधू संतांचं वाङ्मय हे अभंग अशा रीतीने असल्या कारणानं या प्रस्तुतच्या अभंगामधून जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांना अभिप्रेत असणारा अर्थ मी सांगू शकेलच असं काही नाही. मी कोण सांगणार? मी एक सर्वसामान्य. तो अर्थ मोठ्या मोठ्यांनी सांगितला म्हणून तो ऐकला आणि मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला एवढंच. तोही मी तितका सरळ सांगू शकेल हे सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा कीर्तनाच्या वेळेची मर्यादा 2 तास आहे आणि त्या 2 तासामध्ये जर का हा अभंग सगळा सुटला नाही, तसे अभंग सुटण्यासारखे नाहीत बरं. अभंग जर सुटला तर खरंच आयुष्य सुटल्यासारखं आहे. अभंग सुटणार नाहीत पण तरी सुद्धा संपूर्ण भाव
सांगतेय की जेणेकरून सगळा अभंग मला नाही सुटला तर निदान भावार्थ तरी तुम्हाला आम्हाला कळेल. विठ्ठल मध्येच थांबवलं, माफी असावी. इतका सुंदर आवाज आहे महाराजांचा, असं वाटतं ऐकत राहावं. त्यामुळे थोडस स्वराचं दडपण आलं मला. महाराज काय सांगतात महाराज अभंगामधून? महाराज सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश. जगतवंदनीय श्री संत तुकोबराय सांगतात जो आधी आम्ही तुम्हाला उपदेश केला होता तोच उपदेश आता पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला करायचंय. ज्या उपदेशाकडे तुम्ही आम्ही फारसं लक्ष दिलं नाही, नवे तो उपदेश तुम्ही आम्ही काळाच्या पाठीमागे तुम्ही आम्ही सारला, तो अजून जिवंत आहे. त्या पद्धतीने तुम्ही आम्ही वाटचाल करत नाही, म्हणून तोच उपदेश पुन्हा एकदा महाराजांना या प्रस्तुतच्या अभंगामध्ये 16व्या शतकामध्ये सांगावा लागला. का पुन्हा सांगावा लागला याचं पूर्णतः वर्णन मी नंतर करतेच आहे. पण नेमका काय उपदेश केलाय महाराजांनी? महाराज सांगतायत, सरळ सरळ अर्थ आहे, नका करू नाश आयुष्याचा. जन्मापासून ते तुमच्या माझ्या मरणापर्यंत जे मधला जो कालावधी आहे त्याला आयुष्य असं म्हणावं. त्या आयुष्याला तुम्ही आम्ही आल्यानंतर त्या आयुष्याचा नाश तुमच्या माझ्याकडून होता कामा नाही. कशा करता जन्माला आलोय, काय करण्याकरता जन्माला आलोय? त्या आयुष्याचा उपयोग जर भगवंत परमात्म्याला अभिप्रेत असा केला नाही तर त्या आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जगतवंदनीय श्री संत तुकोबराय म्हणतात आयुष्याचा नाश करू नका. आणि ही प्रत्येकाच्या चरणावर विनंती करतात माझे तुकोबराय. प्रत्येकाच्या चरणावर दंडवत घालतात आणि सांगतायत सगळ्यांचे पाया माझे दंडवत. प्रत्येकाच्या चरणावर माझं दंडवत आहे, माझं नमन आहे. मी प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक होतोय. आणि नतमस्तक होऊन महाराज म्हणतात आयुष्याचा नाश करायचा नसेल तर एक करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पण चित्त शुद्ध करण्याकरता काहीतरी करावं लागतं, ज्याला हित म्हणतात. आणि तेच हित म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते भगवंत परमात्म्याचं चिंतन आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. हित एकच आहे. या जगतामध्ये या मृत्यू लोकामध्ये जर तुम्ही आम्ही जन्माला आलो असेल तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर हित काय असेल तर एवढंच आहे, ज्या भगवंत परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला हा सुंदर देह दिलाय, या देहाचं सार्थक जर करायचं असेल तर त्या भगवंत पांडुरंग परमात्म्याचं चिंतन तुमच्या माझ्या मुखामधून झालं पाहिजे, त्यालाच हित म्हणावं. आणि मग शेवटी महाराज सांगतात अंतकरणाची चित्ताची शुद्धता झाली, भगवंत परमात्म्याचं चिंतन करून झाली. आणि इतकी शुद्धता झाल्यानंतर तुमचा माझा लाभ एकच आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुमच्या माझ्या हातून जे काही कर्तव्य होणार आहे, तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये येऊन या पोटा पाण्याकरता जे काही धडपड करणार आहे ती धडपड असेल, ती प्रामाणिकपणाची धडपड असेल. फक्त आणि फक्त आयुष्यामध्ये येऊन तुम्ही आम्ही अहंकार आणि प्रामाणिकता, अहंकार सोडून जी प्रामाणिकता येणार आहे त्या प्रामाणिकतेवर तुम्ही आम्ही त्याच ठिकाणी तुम्ही आम्ही नतमस्तक झालं पाहिजे. याच्यापेक्षा मी वेगळं काही सांगू शकत नाहीत. महाराज म्हणतात काय सांगू मी तुम्हाला, काय शिकवू तुम्हाला? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल चालू असणारा ज्ञानयज्ञ सोहळा अखिल मानव जातीच्या उद्धाराचं साधन सिद्ध असलेला पवित्र आणि महान ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी आणि अखंड हरिनाम सप्ताह
3.5 दिवसाचा हा सोहळा तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाझर सोडून जातो. साधू संतांच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जी प्रेमाची आनंदाची प्राप्ती होते ना, तो आनंद तुम्ही आम्ही सांभाळला पाहिजे. आणि गेले 3 वर्ष तुम्ही आम्ही हा आनंद सांभाळतोय आणि याच आनंदाला भाळून जातोय. मकर संक्रांतीच्या पर्व काळावर अतिशय सुंदर हा सोहळा संपूर्ण पंचक्रोशीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण सोहळ्याची ख्याती आता होतीये. परमादरणीय परमश्रद्धेय प्रदीपजी महाराज राऊत आणि त्यांचे अनंत सहकारी. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, मला वाटतं मी इथून कीर्तन करून गेले गेल्या वर्षीचं. सुप्रियाताई साठेंचं कीर्तन होतं, त्या काही कारणाने आल्या नाहीत, त्यामुळे अचानक मला या ठिकाणी बोलावणं आलं. मी सुप्रियाच, गेल्या वेळी मी वर्णन केलं, फक्त आडनाव थोडंसं वेगळं. इथलं कीर्तन झाल्या झाल्या मला वाटते 3ऱ्या किंवा 4थ्याच दिवशी त्यांनी ही तारीख दिली मला. म्हणजे त्यांना किती गॅरंटी होती ह्या तोपर्यंत राहतील. पण खरं सांगू, तुम्ही आज कदाचित वाट बघत असाल माझी, पण या सोहळ्याकरता मी कधी एकदाची गाडीत बसेल आणि मी इथपर्यंत येईन. गेले 1 वर्ष मी वाट पाहते. इतका सुंदर सोहळा आणि इतकं सुंदर अंतःकरणातलं प्रेम आहे तुमच्या सर्वांच्या. सगळीकडे पाहिल तिकडे प्रेमाचा पाझरच आहे, भक्ती भरून वाहतीये. मी गेल्या वर्षीही या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं. उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. तो भगवंत पांडुरंग परमात्मा तुमच्या माझ्याकरता या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये उभा आहे. महाराष्ट्राला साधी भूमी समजायचं नाही. हा देश साधा नाही, या देशाला पवित्र म्हटलं जातं. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. कुळ पवित्र आहे, साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र आहे. हा देश पावन आहे. कुठला असा एखादा देश सांगा की त्या देशामध्ये माझ्या साधू संतांसारखं आगमन झालंय, तिथं कोणाचा जन्म झालाय. या ठिकाणी साधू संतांनी स्वतःची कर्म करून दाखवून तुम्हाला आम्हाला भक्ती शिकवली. हा भक्ती सागर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उभा केलाय. आणि अशाच देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी माझा भगवंत पांडुरंग परमात्मा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उभा आहे. वृंदावनामध्ये तो उभा आहे, पण उभा कसा आहे, वाकडा आहे तो, म्हणून तर त्याला बाकी बिहारी म्हणतात. आणि हा उभा आहे तो सरळ उभा आहे. समजतंय का? सरळ आहे. बाकी बिहारीला जाण्याकरता म्हणजे वाकड्या पायाच्या ठिकाणी म्हणजे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता जायला वाट वाकडीच करावी लागते. सरळ नाही जाता येत. वळण घेऊन. मला आठवतंय गेल्याच वर्षी मी गेले ना त्या ठिकाणी, इतकी गर्दी, दरवर्षी ती गर्दी राहते. मी माझं लेकरू माझ्या खांद्यावर घेऊन त्याला तिथपर्यंत गेले. पण पांडुरंगाला ज्यावेळेला आम्ही दरवर्षी भेटायला जातो ना, राहतो 42 तास त्या रांगेमध्ये उभा. इथं इतक्या गर्दीमधून तिथपर्यंत गेलो तरी एवढ्या लांबून दर्शन आहे बाके बिहारीला.
पण माझ्या पांडुरंग परमात्म्याला माहितीये महाराष्ट्रातला भक्त, भारतातला भक्त या ठिकाणी येतोय, दरवर्षीची वारी करतोय, दर महिन्याची वारी करतोय, कष्ट करतोय तो रांगेमध्ये 42 तास ते 45 तास ते 48 तास नवे 4 दिवस सुद्धा उभा राहतोय मला भेटण्याकरता. त्याला का नाही चरणापर्यंत घ्यायचं? चरणाचं दर्शन केवळ महाराष्ट्रात आहे, दुसरीकडे कुठंच नाही. लक्षात घ्या, तो सरळ आहे. आणि तीच सरळ भक्ती माझ्या पांडुरंग परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला शिकवली, साधू संतांनी शिकवली. असा हा सुंदर आणि पावन देश, अशा पावन देशामधलं हे सुंदर गाव धामणदेवी सहानवाडी, जिथं प्रत्येकाला यावंसं वाटेल. अतिशय सुंदर असणारा सोहळा, आणि मी नेहमी वर्णन करत असते, या ठिकाणी एकट्याचा खेळ कधीच होत नाही. इथं प्रत्येकाने एकत्रित येऊन मेळ जुळवावा लागतो. एकत्रित येऊन मेळ जुळवायचा कशा करता? 3 जणांना एकत्रित करण्याकरता. एकत्रित यायचंय. महाराज म्हणतात सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. पण केव्हा? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर तुलतसो सदा नाम घोष. नामाचा घोष एकट्यानं होत नाही, अनेकांनी एकत्रित येऊन नामाचा घोष तयार होतो. पण नामाचा घोष ही तुम्हाला आम्हाला ते साधन सोपं वाटण्याकरता, तुम्हाला आम्हाला त्या साधनाची आवड निर्माण होण्याकरता नामाचा घोष करायचा. पण परत मात्र तुम्ही आम्ही तिघच असणार आहोत. देव ज्या भगवंत परमात्म्याचं जो नाम घेतोय तो भक्त, आणि जे घेतोय त्या देवाचं नाम, या 3च गोष्टी एकत्र, देव, भक्त आणि नाम, या तिन्हींचा संगम झाल्यानंतरची जी भक्ती आहे ती प्राप्त करण्याकरता तुम्ही आम्ही या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये हजर आहोत. विठ्ठल या धर्म मंडपामध्ये रंगदेवता उभी करणं, आणि तेही 3.5 दिवसामध्ये शक्य नाही बरं. त्यातला आजचा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी रंगदेवता येण्याला कारण महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. त्या मगाच्या 3 गोष्टी वेगळ्या. आता या ठिकाणी रंगदेवता उभी राहण्याकरता 3 महत्वाच्या गोष्टी, म्हणजे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुरुषार्थ प्रेमी आहेत, पुरुषार्थ गाजवणारी मंडळी या भूमीमध्ये आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी अंतकरणातलं प्रेम वाहून टाकणारी लोक आहेत, मायबाप आहेत. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट, या ठिकाणी अनेक साधू संतांचे चरण या भूमीला स्पर्श करून गेलेत, म्हणून या ठिकाणी रंगदेवता आहे. विठ्ठल सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशी सांगितली की या ठिकाणी पुरुषार्थ गाजवणारी, पुरुषार्थ करणारी मंडळी मायबाप या ठिकाणी आहेत. असं का म्हणाले? कारण कोणताही सोहळा करायचा झाला, नामचिंतन करायचं झालं, भगवंत परमात्म्यासाठी तुम्ही आम्ही जर या ठिकाणी भगवंत परमात्म्याचे गुण आणि साधू संतांचं चरित्र जर ऐकायचं झालं तर त्याला थोडे तरी पैसे, धन लागतं. या धनाची पूर्तता झाल्याशिवाय हे संपूर्ण वातावरण होत नाही. हे धन, या ठिकाणी असणाऱ्या सर्व मंडळींची प्रसादाची व्यवस्था, 3 ते 3.5 दिवस जे जे करतायत त्यांना मी पुरुषार्थी म्हणते बरं. कारण स्वतः भरपूर कमवलंय, बँक बॅलन्स भरपूर शिल्लक आहे, बँकेमध्ये भरपूर उभं केलंय, पण त्यातलं 10% किंवा 20% देण्याकरता सुद्धा दानत लागते मायबाप. सहजासहजी कुणाला शक्य होत नाही. अंतकरणाला वाटतं बाबा हा धर्म मंडप आहे, याला संस्काराचा मंडप म्हणतात. आणि याच संस्काराच्या मंडपामध्ये कुठेतरी या छोट्या छोट्या मुलाबाळांवर संस्कार झाले पाहिजेत. ही पुढची पिढी ही परमार्थ जागृत करणारी आहे. आजचा असणारा उत्सव जर तुमचा माझा कलियुगामध्ये पुढच्या बाजूला म्हणजेच उत्तरार्धामध्ये राहावं असं वाटत असेल तर ही छोटी छोटी मुलं या ठिकाणी आली पाहिजेत. फार बरं वाटतंय. पावले टाकतायत, या ठिकाणी उभं राहतात, केवढूसा जीव आहे तो. हीच खरी तर सोहळ्याची परिपूर्ती आहे. लक्षात घ्या.
फळ काय भेटलं तुम्हाला आम्हाला या 3 वर्षात, तर हे मिळाले. लक्षात घ्या. हे जे संपूर्ण आहे ना, छोटी छोटी मुलं आता तयार होत आहेत, हे फळ आहे तुमच्या माझ्या या सोहळ्याचं, या सप्ताहाचं. गेले 3 वर्ष आम्ही हा सोहळा करतोय. याच पुरुषार्थी लोकांना वाटते की कुठंतरी हा संस्काराचा धर्म मंडप उभा राहण्याकरता काहीच कमी पडायला नाही पाहिजे. मग त्यातलं फुल ना फुलाची पाकळी म्हणून ते काढून ठेवतात, कारण त्यांना तुकोबरांचं वचन माहितीये, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. सगळ्यांना माहितीये तुकोबरांचा हा अभंग कदाचित तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पारायणामध्ये गेलाय, पण त्याच्या पुढची ओळ आम्ही शक्यतो लक्षात ठेवत नाही. नुसतं जोडायचं नाही, पहिला पै गाठी मारून ठेवायचं नाही, तर ते उदास विचारे वेच करी. त्या धनाचा वेच झाला पाहिजे, पण जोडायचंय कसं, प्रामाणिकपणाने जोडायचंय. आणि तेच जोडलेलं धन या परमार्थ कार्याकरता खर्च होतं. बरं, 2 नंबरचं 3 नंबरचं कमवलेलं या ठिकाणी येतच नाही. मी गॅरंटेड सांगते तुम्हाला, ते धन नको तिकडे जातं. तुमचं माझं जे पुण्याचं आहे तेवढंच या ठिकाणी येतं, अन्यथा येत नाही. म्हणून मी त्या सर्व मायबापांना पुरुषार्थी म्हणते, जे या ठिकाणी पंगत घालतायत, या ठिकाणी सर्वांचं सौजन्य स्वीकारतायत, या प्रत्येकाच्या चरणावर मी दंडवत ठेवते. म्हणून या सर्व लोकांच्या, या सर्व मायबापांच्या मुळे या ठिकाणी रंगदेवता उभी आहे. दुसरी गोष्ट मी सांगितली, अंतकरणातलं प्रेम या ठिकाणी महाराजांनी भरपूर ओतलंय. बघा, प्रत्येकाची परिस्थिती सारखी असत नाही. कोणाकडे जास्त आहे तर कोणाकडे कमी आहे, हे प्रारब्धानुसार राहतं. आम्ही केलेल्या कर्मानुसार राहतं. प्रारब्ध सांगतं, प्रारब्धानुसार तुमच्या माझ्या वाट्याला जे आहे ते आम्ही भोगलंच पाहिजे. कारण कर्म हे तुमच्या माझ्या हातात आहे, पण प्रारब्ध तुमच्या माझ्या हातात नाही. जे भगवंत परमात्म्यानं तुमच्या माझ्या करता विधिलिखित लिहून ठेवलंय, त्याच पद्धतीनं तुम्हाला आम्हाला ते भोगावंच लागतं. मग आम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही, अगदी रात्री पहाटे 7 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 पर्यंत जरी आम्ही हॉटेल जरी उघडं ठेवलं, दिवस रात्र कष्ट जरी केलं, तरी त्या ठिकाणी धन ओतायचं की नाही ओतायचं हे तुमच्या माझ्या प्रारब्धावर अवलंबून आहे. तो धंदा चालेल का नाही हे तुमच्या माझ्या प्रारब्धावर आहे. कारण केलेलं कर्म हे भोगावं लागतं. प्रारब्ध वशामध्ये जर तुम्हाला आम्हाला काही मिळालंच नाही, कदाचित 2 वेळचं जेवायला भेटत नाही, 1 वेळचं कसं कसं मिळतं आम्हाला, मग अशा लोकांनी यायचं नाही का? फक्त धनवंतांनीच यावं का? ज्याला काहीच मिळत नाही, 1 वेळचं कसं कसं मिळतं, अशी ही मंडळी या ठिकाणी येतात. अंतकरणातलं प्रेम ओतून ही हरिपाठ करणारी मंडळी येत नाही, यांच्या पायावर खडा सुद्धा टोचू नये हरिपाठ करताना ही दक्षता घेतात. या ठिकाणी हे सर्व अंथरायचं कार्य करतात, मंदिर झाडायचं कार्य करतात, कीर्तन सुटल्यानंतर पंक्ती वाढायचं कार्य करतात. हे अंतकरणातल्या प्रेमापासून करतात. अशी प्रेमाची अंतकरणाची मंडळी या ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी रंगदेवता आहे. विठ्ठल अनेक साधू संतांचे आशीर्वाद या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर या 3 गोष्टींच्या सोबतच, ऐका, मी एकटी आले असते तर कदाचित तुम्हाला खपलं, बोला खपलं. तुम्ही आता मला खपवा, बोला ना, खपलं नसतं बोला. नको तिथं बोलणार तुम्ही, पण आता इथं बोलणार नाही. असू द्या, काही हरकत नाही. कदाचित मला लाजले असाल तुम्ही, नवऱ्याला नाही लाजायच्या, पण मला मात्र हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा, माना हलवा. मी दिसते ना तुम्हाला, जागे येत ना तुम्ही, मला जरा वेगळं चित्र दिसतंय, तुमचा काहीच रिस्पॉन्स नाहीये. ऐका, मी एकटी आले असते तर कदाचित तुम्ही मला खपवून घेतलं नसतं. तुम्ही म्हटलं असतं, बाई आलीस एवढं लांबनं, 10 ते 15 मिनिटं बोल, तुझा गाशा गुंडाळ निघ घाटातनं. बरोबर आहे ना? हो म्हणा. अरे होच म्हणताय राव, असू दे, काही हरकत नाही. भावना पोचल्या. या ठिकाणी या कीर्तन साथीला एकटीनं काहीच होत नाही. याला सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी मेळ जुळवावा लागतो. त्या पद्धतीनं परमादरणीय परमश्रद्धेय या कीर्तनाला अतिशय सुंदर साथ ज्यांची आहे, ज्यांचं नाव ऐकताच असं वाटलं बाबा चला अर्ध काम आपलं ओके. आमचे दादासाहेब परमादरणीय परमश्रद्धेय अश्विन महाराज
मूर्ती लहान आहे पण कीर्ती फार महान आहे त्यांची. अगदी रात्रंदिवस प्रवास आहे त्यांचा गाडीवर आणि या ठिकाणी ते अगदी प्रेमापोटी हजर आहेत. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण जितेंद्र महाराज या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्या चरणाचं गोड दर्शन घेते. परमादरणीय परमश्रद्धेय आमचे प्रवीणजी महाराज पिटले, त्यांना तर मी गेले 3-4 वर्ष ओळखतेच आहे, यांनाही ओळखते. मला वाटते तुम्हाला मी पहिल्यांदाच पाहिलं, म्हणजे तसं माझ्या लक्षात आहे. मला वाटलं माझं वय झालं का काय म्हणून आठवेना. पण अतिशय सुंदर गोड साथ या तिघांची आहे. त्याचबरोबर इकडं जर तुम्ही पाहिलं तर खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा या दोघांकरता. टाळ्या जरा कमी पडत आहेत बरं, मी मदत करू का? काय सुंदर वाजवण आहे बघा ना, एवढूच आहे. किती साधना केली असेल लहानपणापासून. आईचं अंतकरण कळकळतं, बापाचं अंतकरण कळकळतं की बाबा आपल्या मुलांना काहीतरी करावं, कुणाचा उद्धार करण्यासारखं कार्य करावं, काहीतरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. भले त्या मुलानं 4 पुस्तकं शिकता शिकता त्या पुस्तकामध्ये प्रावीण्य मिळवलं, पण त्या पुस्तकामध्ये नंबर नाही काढला. पण या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये संस्कारामध्ये नंबर माझ्या मुलाचा मिळालाच पाहिजे, अशी अंतकरणापासून अभिलाषा ज्यांची आहे ना, त्या आई वडिलांना दंडवत आहे. या दोघांच्याही चरणावर मी नतमस्तक होते. अतिशय सुंदर गोड साथ आहे. मला मगाशी अश्विन महाराज म्हटले लहान आहेत, थोडंसं सांभाळून घ्या. महाराज तुम्ही उलट सांगितलं राव, मलाच म्हणावं लागतंय तुम्ही दोघं जरा मला सांभाळून घ्या. विठ्ठल या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हे सुंदर चित्र दिसतंय ना तुम्हाला, देखणं अतिशय सुंदर आणि देखणं चित्र. हे चित्र मी मला वाटतं गेल्या वर्षी कदाचित वर्णन केलं असेल आणि नसेल पण केलं, कारण हे चित्र आमच्याकडे इतकं मोठं पाहायला भेटत नाही. बरोबर आहे ना अश्विन महाराज, तुम्ही आमच्या भागात येताच, तिथं अशी ओढाताण असते, तू जाशील का मी, पण इथं तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हे सुंदर आणि देखणं चित्र निर्माण करता. आणि हे फक्त आणि फक्त कोकणातच मिळेल बरं का, कारण मी प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये फिरतीये, प्रत्येक ठिकाणी हे चित्र दिसतंय. महाड असू द्या, रत्नागिरी असू द्या, इकडं सगळा भाग असू द्या, तुमचा रायगड, सगळा भाग, त्या प्रत्येक भागामध्ये म्हणजे कोकण जिंदाबादच आहे. परमार्थच करावा तर कोकणाने करावा, इतका सुंदर परमार्थ. कारण इथं माणूस माणसाशी माणसासारखा वागतोय, हे महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असते, स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, फार सुंदर वाक्य. माणसं खेचाखेची करतात बरं. स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात, ही जी मूर्ती आहे ना भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची, ही माणसांनी केली आहे. बघा, ही मूर्ती माणसांनी म्हणजे मूर्तिकारांनी घडवली. त्या मूर्तीवर तुम्ही आम्ही सर्वजण जाऊन नतमस्तक होतोय. बघा वाक्य नीट ऐका. पांडुरंगाने घडवले, मूर्तिकाराने म्हणजेच एका माणसाने घडवलेली जी मूर्ती आहे, त्या मूर्तीवर तुम्ही आम्ही जाऊन नतमस्तक होतोय. पण या जगत चालकानं जी मूर्ती घडवली ना, तुमच्या माझ्या समोर चालती बोलती ही चित्र आहेत. ही जी मूर्ती माझ्या पांडुरंगाने घडवली, पण त्याच्या समोर कोणी नतमस्तक होत नाही हो, कोणी नतमस्तक होत नाही. ही मूर्ती जेव्हा तुम्हाला आम्हाला कळेल, ज्या पांडुरंगानं बनवली आहे, कारण सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेदविदेव चाहम. सर्वांच्या हृदयामध्ये असलेला भगवंत पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला कळेल, त्यावेळेला खरा देव तुम्हाला आम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. तो देव कळला, या कोकणकरांना कळला. विठ्ठल प्रत्येकाच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मी एक गोष्ट महत्वाची विसरले. या ठिकाणी आमच्याच भागामधली असणारी परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण रवींद्रजी महाराज लोहार यांची सुंदर असणारी ज्ञानोबराय वारकरी शिक्षण संस्था, करंडी गावची, अगदी सज्जनगडच्या पायथ्याशी असणारी ही संस्था आहे. अतिशय सुंदर आणि गोड साधक
महाराज हे सर्व चालवत आहेत आणि त्यांच्या ठिकाणी ही राहून ही सर्व मुलं सुद्धा साधक झाल्याशिवाय राहणार नाही. या मुलांना कदाचित 2 गुंठ 3 गुंठ नाही कमवता येणार, वडिलांनी जी काही कमवली आहे त्याच्यामध्ये नाही वाढवता येणार, पण संस्काराचं बीजारोपण मात्र या मुलांनी स्वतःच्या अंतकरणामध्ये रोवलंय. यांच्याकरता एकच जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर गोड तुम्ही कालपासून पाहताय आणि रवी महाराजांचा सुद्धा मला फोन झाला. तुम्हा सर्वांचं ते कौतुक करत होते, कारण अतिशय प्रेमाची मंडळी आहे ती. मी म्हणलं कोकणच प्रेममय आहे, या ठिकाणी प्रेमाला काही कमतरताच नाही. कुठंतरी तुमच्या माझ्यात कमतरता निर्माण होते थोडीफार, पण यांची कुठंच कमतरता भासत नाही. अगदी ओतप्रोत प्रेम आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक होते. या ठिकाणी सुंदर असणारं चॅनेल आहे, चॅनेलचं नाव नाही माहीत मला. श्रीराम लाईव्ह, श्रीराम लाईव्ह. ते लाईव्ह शब्द मला ऐकायला आलं नाही वयामानानुसार. हरकत नाही, खरंच तुमच्या चरणावर मी नतमस्तक होते. बऱ्याच जणांचे मोबाईल दिसत आहेत इथं, तुमच्याही चरणावर नतमस्तक होते. हे लाईव्ह दिसतंय हे मला आत्ता कळलं, जरा जपून बोलायला पाहिजे होतं नाही का. त्याचबरोबर अतिशय सुंदर गोड सिस्टीम या ठिकाणी आहे दादासाहेबांची. तुमच्याही चरणावर मी नतमस्तक होते. प्रत्येकजण आयोजक, नियोजक, संयोजक या ठिकाणी आहेत. प्रत्येकाच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. राहिलं नाही ना कोणी? चोपदार महाराज ते राजदंड घेऊनच उभे आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक, ही सर्व संपूर्ण जी आहेत त्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून जगतवंदनीय श्री संत तुकोबराय उपदेश करतात. हा जो उपदेश आहे सर्वसामान्याचा उपदेश नाही, हा साधून केलेला उपदेश आहे. आणि संत तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, ज्ञान मार्गाने जाणाऱ्याला उपदेश करतात, भक्ती मार्गाने जाणाऱ्याला उपदेश करतात आणि कर्म मार्गाने जाणाऱ्याला सुद्धा उपदेश करतात. कारण तुमचं माझं पाऊल ज्या ठिकाणी पडलं पाहिजे त्या ठिकाणी पाऊल पडत नाही. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे पाऊल तुमचं आमचं पडलं पाहिजे भगवंत परमात्म्याला प्राप्त करण्याकरता, परमानंद सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तुम्हाला मला मिळाली पाहिजे, याच्याकरता तुमचं माझं पाऊल पडलं पाहिजे. पण तिथपर्यंत तुमची माझी पावलं जात नाहीत. याचं कारण आहे, ध्येय असतं कदाचित पण रस्ता चुकीचा असतो. तो मार्ग तुमचा माझा भरकटलाय, त्या भरकटलेल्या जीवाला यथोचित मार्गावर आणण्याकरता साधू संत उपदेश करतात. आणि हा उपदेश प्रत्येकासाठी सारखा असतो. एकाला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा असं नाही, प्रत्येकाला सारखा आहे. महाराज सांगतात, घेतला तो मनी पाहिजे हा, घेतला तो मनी पाहिजे हा, उपदेश उपदेशाचे बहुता कारणे घेतला तो मनी पाहिजे हा. साधू संत तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य पाचपोर महाराज फार सुंदर सांगतात, फार सुंदर उदाहरण देतात. ते लाईटचा डीपी माहिती आहे तुम्हाला, MIDC मध्ये असतो माहिती आहे ना. त्या डीपीवर एक छानशी अशी गोष्ट लिहिलेली असते, सूचना लिहिलेली असते, याला हात लावायचा नाही, अशा पद्धतीचं काहीतरी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. काय लिहितात, काय लिहितात इंग्लिश मध्ये, काय लिहितात,
डेंजर, बरोबर आहे, डेंजर लिहितात. पण हा शब्द प्रत्येकाला वाचता येईल का हो? नाही वाचता येत. एखादाच असेल, आता येतं सगळ्याला वाचता, डेंजर कोणाला वाचता येणार नाही, पण त्यातल्या त्यात जर एखादा जर असेल तर त्याला वाचता येत नाही. त्या इंग्रजीच्या खाली सुद्धा दुसरं वाक्य असतं हिंदीमध्ये, यहा खतरा है. यहा खतरा है हे वाक्य वाचायला येईल, पण खतरा या शब्दाचा अर्थ कदाचित कळेल किंवा नाही कळणार. मग तिथं खणखणीत मराठीमध्ये लिहिलेलं असतं, इथं बोला बोला, इथं धोका आहे. इथं हात लावायचा नाही बरं, इथं धोका आहे. पण ऐका मंडळी, या तीनही भाषा ज्याला येत नाहीत त्याच्याकरता त्या ठिकाणी एक चित्र असतं का? काय म्हणतात त्या चित्राला? कवटी असते, बरोबर आहे. त्या कवटीचा अर्थ तुम्ही आम्ही काय समजून घ्यायचा बरं? बोला. जर का तू या ठिकाणी हात लावलास, कसा होशील? बरोबर आहे का? हे जे चित्र आहे ना, त्याची बरोबर तू कार्बन कॉपी होशील, असं ते चित्र सांगतं. बघा, हे साधं उदाहरण आहे, साधं. तसं साधू संत मायबाप मंडळी वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं, वेगवेगळ्या दृष्टांतामधून तुम्हाला मला हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, उपदेश देण्याचा प्रयत्न करतात. कधी आंधळे लिहितात, कधी पांगळे लिहितात, कधी मुके लिहितात, कधी बहिरे लिहितात, कधी तुमच्या माझ्याकरता नाट उघडतात, कधी तुमच्या माझ्याकरता जोगवा लिहितात. नाथ बाबांनी सोपं केलं, भारुड लिहिली, आणि मग ते तुमच्या माझ्याकरता कदाचित ते कळण्यासारखं झालं. साधू संत इथपर्यंत तुमच्या माझ्याकरता कळवळतात. या पद्धतीनं साधू संत सोप्या भाषेमध्ये उपदेश करतात. संत कधी कठीण सांगत नाहीत, ते कठीणाचं सोपं करून तुमच्या माझ्यासाठी उभं करतात. पण तुम्ही आम्ही तिथपर्यंत गेलं पाहिजे. महाराज म्हणतात, हितावरी यावे ऐसे जोडिले या भावे. हितावरी येण्याकरता साधू संत तुम्ही आम्ही हितावर येण्याकरता ते बोलतात, हा भाव अंतकरणातला मांडतात, पण त्या उपदेशाकडे तुम्ही आम्ही दुर्लक्ष करतो. तुम्ही आम्ही या उपदेशाकडे. ते शब्द तुम्ही आम्ही जाणत नाही, त्या शब्दापर्यंत तुम्ही आम्ही जात नाही. पण यासारखा धर्ममंडप याच्याकरता उभा केला जातो की जेणेकरून ते शब्द तुमच्या माझ्या ओठामधून गेले पाहिजेत. ते शब्द तुम्ही आम्ही ते जाणले पाहिजेत, ते ऐकले पाहिजेत, ते म्हटले पाहिजेत, ते गायले पाहिजेत. पण त्या शब्दापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचत नाही. याचं कारण आहे तुम्ही आम्ही कुठंतरी या सगळ्यापासून अलिप्त होतोय. पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्हाला जागृती देण्याकरता, या धर्ममंडपामध्ये आणण्याकरता, या सभा मंडपामध्ये हरिकीर्तनासारखे हे कार्यक्रम आयोजित केले जातात की जेणेकरून हे शब्द पुनश्च एकदा तुमच्या माझ्या कानावर पडू दे. हाही एक उपदेशाचाच भाग आहे, लक्षात घ्या. हा उपदेश एक माध्यम म्हणून मी करतेय, पण हे तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता करते. कारण ग्रंथ तुम्ही आम्ही बांधून ठेवतो, आता पारायण संपलं की पुढल्या वर्षीच तुम्ही आम्ही काढणार आहे त्या पिशवीतनं, बरोबर आहे. ग्रंथ असे बांधतो, करकचून बांधतो की जेणेकरून ते पुढल्या वर्षीशिवाय निघता कामा नाही, बरोबर आहे ना. इतक्या सुंदर कपाटामध्ये आम्ही ठेवतो, पण ते कपाटामध्ये ठेवण्यासाठी नाही, ते शब्द उपदेशाचे शब्द आहेत. कधी कुणावर ते शब्द प्रभाव पाडून जातील आणि तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार होईल सांगता येत नाही. त्या उद्धाराकरता संत तळमळतात. त्यांना माहिती आहे, कारण अनंत उपकार ज्या भगवंत परमात्म्याचे तुमच्या माझ्यावर आहेत, त्या भगवंत परमात्म्याला तुम्ही आम्ही अजून जाणत नाही. गेल्या वर्षी मी एक अभंग घेतला होता. मी महाराजांना क्लिप मागितली होती, असेल तर मला पाठवा प्लीज, मी काय बोलले होते त्या कीर्तनामध्ये. कारण कसं होतं, रिपीटेशन येऊ शकतं. कुठं काय बोलले हे आठवत नाही आपल्याला, कोणता अभंग आपण कुठं घेतला हे लक्षात येत नाही. मी ती क्लिप व्यवस्थित ऐकली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, 9व्या अध्यायामधले काही ओव्या मी तुमच्या समोर प्रगट केल्या होत्या की भगवंत पांडुरंग परमात्मा, माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा जग कसं चालवतोय, या जगाला कशा मर्यादा माझ्या देवानं घातल्या, हा देव तुम्हाला आम्हाला कसा कळला पाहिजे, तो देव कळला पाहिजे. याचं कारण आहे या भगवंत परमात्म्याचे अनंत उपकार तुमच्या माझ्यावर आहेत. उपकार करते या जगामध्ये कसे भरपूर आहेत. सूर्याने तुमच्या माझ्यावर उपकार केलाय,
चंद्राने तुमचा माझ्यावर उपकार केलाय, अनंत ग्रह ताऱ्यांनी तुमच्या माझ्यावर उपकार केलाय, पण सगळ्यात महत्वाचा उपकार जर कुणी केला असेल, सगळ्यात महत्वाचे 4 उपकार करते, त्यापैकी पहिला म्हणजे देव आहे, दुसरे उपकार करते म्हणजे संत आहेत, तिसरे उपकार करते ज्यांच्या पोटामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो ते तुमचे माझे माता आणि पिता आहेत, आणि चौथा सगळ्यात महत्वाचा उपकार म्हणजे मृत्यूचा तुमच्या माझ्यावर आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा उपकार जर कुठला असेल तर तो देवानं केलाय. त्या देवाचा उपकार तुम्ही आम्ही विसरलो. काय उपकार केला माझ्या देवानं तुमच्या माझ्यावर? काय केला? देवानं तुम्हाला आम्हाला हा देह दिलाय. बरोबर आहे ना? कसा दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असणारा हा देह माझ्या भगवंत पांडुरंग परमात्म्यानं दिला. गोमटा देह. या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही भोजनाच्या पाठीमागं लागतो, पण भजनाला कुणीही येत नाही हो. आता बघा काय म्हणतात ना कीर्तनामध्ये, कुणी कुणी सांगतं भजनाला 8 आणि भोजनाला तसं इथं नसावं बरं चित्र. इथं तसं ओतप्रोत चित्र कीर्तनामध्ये पण दिसतं, पण थोडस आहे बऱ्याच ठिकाणी. भजनाला 8च, समोर टाळ वाजवायला तेवढेच, बाकी सगळे प्रपंचामध्ये गुरफटलेत. आणि साधे गुरफटले नाहीत, पार सगळा सगळा रस मुलाबाळांनी काढून घेतलाय त्यांचा. 51वी आली की माणसानं थोडस तिथं बाहेर पडलं पाहिजे संसारामधनं. पण माणसं संसाराला धरून चिकटून असतात. त्यांना वाटतं आपल्याशिवाय पोरांचं काही चालणार नाही. पण पोरं मनातल्या मनात म्हणतात तुम्ही जाऊन तरी बघा. पण तरी सुद्धा पोरांना माहितीये या माणसाला ह्याचा रस पिळून पिळून काढल्याशिवाय हा जागा होणार नाही. ऊसाचा घाणा आहे ना इकडे ऊस जरा कमी राहतात नाही का? आहेत का ऊस? नाही म्हणजे तुम्ही घाणे कमी बघितलेत का? बघितलेत? या कधी आमच्या भागात ऊस भरपूर रस प्यायला देते तुम्हाला. तिकडं चरखा बघितला? चरखा ऊसाचा रस काढायचा. म्हणजे आत्ताचं इलेक्ट्रिक नाही, इलेक्ट्रिक नव्हे, तो असा मशीन मध्ये त्या ऊस घालायचा आणि तिकडून बाहेर काढायचा. त्या ऊसामध्ये असलेला रस सगळा 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 पिळून टाकतं ते चरखा. बरं एका वेळेला पिळतं का ते? मग तो ऊस त्या चरख्यातनं बाजूला काढावा लागतो. परत त्याला काय करतात? बोला बोला. हा ते मोडतात नाही, त्याला म्हणतात मुरगळतात. म्हणजे आमच्या मुरगळून काय करतात? परत त्या चरख्यामध्ये घालतात. बघा चांगलं सांगा बरं का मला. परत त्या चरख्यामध्ये घालतात. चांगला पिळून 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 त्याला तिकडं बाजूला काढतात. माहिती आहे ना माता भगिनींनो? ते परत तिकडून बाजूला काढतात. मला वाटते आता ते टाकून देत असतील. नाही मग परत 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 आता किती भाग करतात त्याचे? अहो 2चे 4, 2चे 4. ते परत असं पिरगळून 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 ते 4ही भाग असे एकत्र करतात आणि त्या परत चरख्यामध्ये घालतात. उरला सुरलेला नाही, थोडासा रस त्यातला निघल तेवढा बाजूला काढतात परत आणि त्याचा मुरगळा करतात. आता 4चे 8 करतात. बस का आता? बस आता चौथा येईल नाही का? ते त्यात घालतात. असला नसलेला सगळ्याच्या सगळा थेंबन थेंब रस त्यातला काढतात आणि उरलेला चौथा कुठंतरी मग मंदिरात सप्त्यात. येते का लक्षात? अय कोकणकर, आलं का लक्षात? 60 नंतरची अवस्था ही. विठ्ठल हा संसार तुमची माझी पिळवणूक करतोय. पार रस काढून 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 मग चौथा झालो की तुम्ही आम्ही कुठल्या तरी मंदिरात पडतो. तिथं तुमचा माझा मंदिरात सुद्धा काही उपयोग होत नाही. तो देव म्हणतो अरे काय म्हणतोय, कसलं नाम घेतोय, तोंडात दात नाहीत तुझ्या, घरात कामाला येत नाही म्हणून आता तुला या ठिकाणी घातलंय. मला सांगा देव तुमच्या माझ्या जाणीव ठेवल का? आयुष्यभर नको ते केलं, आता तू माझ्या ठिकाणी आलास, पण तरी सुद्धा माझा देव माझे साधू तुम्हाला मला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये एवढे गुरफटलोय. भगवंत परमात्म्यानं ज्याच्या करता देह दिला त्या देहाचं भजन होत नाही. त्या देवानं ते भजन तुम्ही आम्ही करत नाही. त्या देहाला भजन करण्याकरता
नुसता देह उपयोग आहे का? या देहाला हात पाय कान वगैरे सगळं लागतं. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया. काय वचन कुणाचं? बायकोचं. भगवंत पांडुरंग परमात्म्याचं नाम घेण्याकरता सगळं काही दिलं. अरे आम्ही ओरडून ओरडून सांगतो टाळी वाजवा भजन म्हणा, टाळी वाजवा भजन म्हणा, पण चिडी चुपो सगळे. सांगते तुम्हाला घडलेलं उदाहरण आहे. पुण्यस्मरणाची कीर्तनं फार होतात, फार होतात. रोज एकाच्या घरी असतंच पुण्यस्मरणाचं कीर्तन. एका ठिकाणी कीर्तनाला गेले. हा भव्य दिव्य स्वरूपाचा सभामंडप आहे. त्या ठिकाणी छोटेखानी जागा, थोडीशी जागा, आणि एका बाजूला त्यांनी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली आहे. तिथंच त्या ठिकाणी एक कट्टा आहे. त्या ठिकाणी एक 25 ते 30 लोक बसतील एवढा मोठा कट्टा आहे. लक्षपूर्वक बारकाई नाही का बरं का. उदाहरण घडलेलं उदाहरण आहे. मी वेगळं माझ्या मनाचं काही सांगत नाही, हे घडलेलं आहे ते सांगते तुम्हाला. त्या कट्ट्यावर 20 ते 25 माणसं बसतील एवढा मोठा कट्टा आहे. पण त्या कट्ट्यावर एक श्वान बसलंय. श्वान माहितीये? कीर्तनामध्ये कुत्र म्हणू नये, समजतंय का? श्वान, ते श्वान बसलंय. पंचपदी महाराजांची सुरू झाली. अगोदर पंचपदी होती, सुरू झाली. ती पंचपदी चालू झाल्यानंतर असेच अतिशय सुंदर गोड गळ्याचे गायक त्याही ठिकाणी होते. त्यांचं गायन ऐकल्या ते जे बसलेलं श्वान होता ना, त्या श्वानानं हाताच्या त्या पायाची हालचाल करायला सुरुवात केली. घडलेलं आहे बरं. ते हालचाल करतंय आणि तोंडानं त्यानं कुई कुई सुरुवात केली. म्हणजे जणू काय ते तोंडानं आता नामस्मरण घ्यायचा प्रयत्न करते. कोण? श्वानाचं सांगते बरं. ते नामस्मरण करायचा प्रयत्न करतंय. हातानं कुठेतरी म्हणजे त्या पायानं टाळी वाजवण्याचा प्रयत्न करतंय, पण वाजवता येत नाही. मुखातनं नाम देता येत नाही. थोडा वेळ गेला, गर्दी बरीच वाढली. सुरुवातीला जरा कमी राहते, नंतर हळूहळू भरपूर गर्दी वाढली. मी पंचपदी करण्याकरता आली. कदाचित त्या श्वानाला माझा आवाज फार आवडला आणि ते पहिल्यापेक्षा जास्तच त्या पायानं जास्त टाळ वाजवायचा प्रयत्न, अशी टाळी वाजवायचा प्रयत्न करायला लागलं. आणि मगाचपेक्षा जास्त भूक काय लागलं, ते जास्त असं कुई कुई करायला लागलं. मी मनातल्या मनात म्हणले, हे काहीतरी पूर्वजन्माचं दिसतंय. ह्यानं काहीतरी पूर्वजन्मामध्ये चांगलं कर्म केलं असेल, कदाचित चांगलं काहीतरी केलं असेल म्हणून हा पुढे श्वानाचा जन्म. पण प्रारब्ध वशामध्ये हे प्राप्त झालेलं दिसतंय. काहीतरी भोग भोगावे लागले असतील याला, म्हणून ते या ठिकाणी आलंय. थोडा वेळ झाला, गर्दी एवढी वाढली. घर मालकानं विचार केला, आता समोर बसायला जागा नाही. ते श्वान ज्या ठिकाणी बसले त्या श्वानाला सगळे घाबरतायत. त्या श्वानाला तिकडून आखललं की 25 ते 30 माणसं त्या ठिकाणी आरामात बसू शकतील. त्या घर मालकानं त्या ठिकाणी गेला आणि त्या श्वानाला तिथनं हाकलायचा प्रयत्न केला, पण श्वान काही तिथून उठायला तयार नाही. मग त्या घर मालकानं विचार केला, ते उठत नाही, त्यापेक्षा मग एखादी काठी घेऊन जाऊ. त्यानं काठी घेतली आणि त्या श्वानाकडे गेला आणि पटकन अशी उगरली तसं ते बिचारं श्वान उठलं आणि निघून गेलं. माझा दृष्टांत संपलाय बरं. ऐका आता, मला सांगा, ते श्वान टाळी वाजवत होतं की नव्हतं? वाजवायचा प्रयत्न करत होतं, पण वाजवता येत नव्हती. ते नाम घेत होतं का नव्हतं? घ्यायचा प्रयत्न करत होतं, पण घेता येत
नव्हतं. ऐका मंडळी, मी ओरडून ओरडून सगळ्या समाजाला सांगत होते, टाळी वाजवा, भजन म्हणा, टाळी वाजवा, भजन म्हणा. पण एक सुद्धा भजन म्हटलं नाही. मला सांगा, त्या घर मालकानं नेमकी काठी कुणाला उगारायला पाहिजे होती? बोला बोला, मी काहीच बोलणार नाही. बायकोला हरकत नाही. ऐका, मुक जनावर, त्याला काहीच नाही बाबा, काही करता येत नाही, ते नाम घ्यायचा प्रयत्न करते, समोर ओरडून ओरडून सांगतेय, पण कोणी म्हणायला तयार नाही. ज्याच्याकरता इंद्रिय दिली ती इंद्रिय त्या ठिकाणी टाळी वाजवत नाहीत. याच्याकरता उपदेश आहे, लक्षात घ्या. देवानं तुमच्या मला इंद्रिय देऊन उपकार केला, पण त्या इंद्रियाला जागृत ठेवण्याकरता अंतकरणामध्ये एक तत्व टाकलं, त्याला जीव म्हणतात. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. कशा करता दिलाय? वाढासा यासे मनुष्य जन्म पावावा. मिळाला पुरुषार्थ तोटा, माया जगडावा. काया वाचा मने करोनी पुरारी ओळखावा. वाढासायासे मनुष्य जन्म पावावा. मिळाला पुरुषार्थ तो का वाया दवडायचा? अरे हे दुर्लभ आहे. हे जे तुम्हाला आम्हाला मिळालंय ना, ते दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रहम हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः. जगतामध्ये 3 गोष्टींचं दुर्लभत्व आहे, त्यातलं दुर्लभ असणारं हे देह तुम्हाला आम्हाला भेटलाय. पण या देहाचा वापर तुम्ही आम्ही कशा करता करतोय? आज फार बरं वाटलं सहानवाडीकर, कारण जिथं जिथं आज महिलेवर अत्याचार होतात, 3-3, 4-4 वर्षाच्या चिमुरड्या आम्हाला दिसत नाहीत माईबाप. एक छोटासा एक प्रसंग पाहिला होता. सिग्नल ज्या वेळेला लागतो ना, 4-5 कुत्र्यांच्या पाठीवर एक 3 वर्षाची चिमुरडी आहे. श्वानांच्या पाठीवर 3 वर्षाची चिमुरडी. सिग्नल, लाल सिग्नल पडल्या पडल्या त्या कुत्र्यांनी क्रॉस करून त्या चिमुरडीला पलीकडे ठेवलं त्या श्वानानं. आज श्वान सुद्धा माणुसकीनं वागताय तो, पण माणसातला माणूस माणुसकीनं वागायला तयार नाही. ही शोकांतिका झाली. आज फार अवघड झालं. आज धर्म तुम्ही आम्ही कुठेतरी बाजूला सारलाय. अधर्माकडे तुमची माझी वाटचाल आहे. काय हे सगळं घडतंय? काय ही प्रवृत्ती निर्माण व्हायला लागली आहे? याचं कारण आहे कुठेतरी आम्ही या सगळ्यापासून लांब राहतोय. आम्ही माणसातला माणूस पण विसरलोय. ते छोट्या छोट्या मुली, छोटी छोटी ही महिला नाही सुरक्षित. तिच्या अंतकरणातली व्यथा तुम्ही आम्ही कधीतरी ऐकली पाहिजे. फार बरं वाटलं सहानवाडीकर, इतका सुंदर पर्वकाळ तुम्ही या ठिकाणी निवडलाय, जेणेकरून आपल्या महिलांना सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्याचबरोबर सगळं काही महिलांकरता तुम्ही सगळं करताय. आणि खरं सांगू, ही महिला क्षणाची जरी पत्नी असेल ना, तर ती अनंत काळाची माता आहे, हे तुमच्या ध्यानात आहे. म्हणून तुम्ही हा सन्मान करताय यांच्याकरता. याच्याकरता हे पारायण सोहळे करताय. आपल्या भगिनींचा, आपल्या आया बहिणींचं अंतःकरण तुम्ही जाणून घेताय. ह्यात खरा फार मोठा मोठेपणा आणि पुरुषार्थ आहे. जगाच्या पाठीवर बाकी नाही, पण तुम्ही आम्ही तुमच्या माझ्या बायकोचा, बहिणीचा, आईचा, शेजारच्या ताईचा, आपल्या प्रत्येकाच्या भाऊजाईचा, प्रत्येक नात्यातल्या प्रत्येक स्त्रीचा जर तुम्ही आम्ही सन्मान करायला गेलो ना, तर या जगामध्ये दुसरी भक्ती करायची गरज नाही. कारण हेच तत्व आहे. या तत्वापासूनच या संपूर्ण जगाची निर्मिती आहे.
एकटा देव काही करू शकत नाही, त्याला मायेची जोड लागते. ती माया त्या ठिकाणी घेतल्याशिवाय या जगाची हे जग प्रसवू शकत नाही. आणि त्याच मायेला जर तुम्ही आम्ही या ठिकाणी उखाडून काढत असू तर फार मोठं दुर्दैव, फार वेगळं दुर्दैव हे. अवघड वाटतं या सगळ्या परिस्थितीला. तुम्ही आम्ही नको त्या ठिकाणी पुरुषार्थ दाखवायला लागलो, नको त्या ठिकाणी या देहाचा वापर करायला लागलो. आपल्याला कुठलीच भीती राहिली नाही, कुठलीच भीती राहिली नाही. मी मगाशी उपकार सांगता सांगता थांबले. पहिला उपकार देवानं केला, तुम्हाला आम्हाला इंद्रिय दिली पण नको ते करण्याकरता नाही. ऐका, साधू संतांनी त्या इंद्रियाचा जर तुम्ही आम्ही व्यवस्थित वापर केला नाही त्या देवानं दिलेल्या, तर ते इंद्रिय, ते हा देह, माझा देव काढून घेतल्याशिवाय राहत नाही. तो केव्हा ना केव्हा तरी त्याला काढूनच घेतो. तुमचं माझं कर्म तपासून पाहतो, पण ते कर्म तुम्ही आम्ही जागरूक ठेवण्याकरता शेवटचा जो उपकार आहे, आई वडिलांचा वेगळा उपकार आहे, साधू संतांचा वेगळा उपकार आहे. तर ते जर मी सांगत बसले तर बऱ्यापैकी कीर्तन मला वाटतं त्याच्यावरच होईल. शेवटचा उपकार मी तुम्हाला सांगायला जाते, मृत्यूचा तुमच्या माझ्यावर सर्वात मोठा उपकार आहे. ऐका, तुम्ही म्हणाल आनंदाचा कार्यक्रम आहे, तुम्ही आम्हाला मृत्यू सांगायला लागलाय. अरे, हा मृत्यूच तर सर्वस्व आहे. या मृत्यूला जर तुम्ही आम्ही नाही आठवलं तर तुमच्या माझ्या हातून नको ते पाप होण्याची शक्यता आहे. नको ते. नाथबाबांना एक मनुष्य भेटण्याकरता आला. नाथबाबांना विचारलं त्यानं, बाबा अहो इतके शांत कसे काय तुम्ही, इतके छान ग्रंथ लिहिताय, सगळ्यांना सांभाळून घेताय, इतकं छान वागताय, कधी खोटं बोलत नाही, कधी कुणावर अत्याचार करत नाही, हे सगळं तुम्हाला कसं काय जमतं? आलेल्या मनुष्याला नाथबाबांनी उत्तर देताना सगळं उत्तर नाही सांगितलं. त्यांनी पहिल्यांदा आलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्याचा हात पाहिला, म्हटले अरे माझं सोड, येत्या 7 दिवसामध्ये तुझं मरण आहे. आलेल्या माणसाला सांगितलं येत्या 7 दिवसामध्ये तुला जावं लागणार आहे, मरण आहे, तुझा शेवट आहे. हे वाक्य ऐकलं, पुढचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो. घरी गेला. आजपर्यंत प्रत्येकाची जमीन लाटायचा, पापकर्म करायचा, ते पापकर्म त्यानं केलं नाही, कारण मृत्यू त्याच्या डोक्यामध्ये खेळत होता. बायकोला मार मार मारायचा, नको ते प्यायचा, मुलाबाळांना शिव्या द्यायचा, शेजा पाजाऱ्यांना शिव्या द्यायचा. पण त्या दिवसापासून सगळं काही बंद झालं. निर्वाणीच्या गप्पा मारायला लागला, प्रत्येकासोबत शांत राहायला लागला. बायकोने विचारलं काय झालंय? अहो तुमच्यामध्ये एवढा बदल कसा काय झालाय? मग त्यांनी बायकोला सांगावं, अगं असं असं मी नाथबाबांकडे गेलतो, नाथबाबांनी मला सांगितलं येत्या 7 दिवसामध्ये तू मरणार आहेस. काय करावं ते सुचना, फक्त आणि फक्त डोळ्यासमोर मला मृत्यू दिसतोय. त्या 7 दिवसामध्ये तो मला घेऊन जाणार आहे, पण त्याच्या आधी माझ्या हातनं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. हे जे काही झालंय ना माझ्या हातून, हे सुधारलं पाहिजे. 6व्या दिवशी नाथबाबांकडे येतो. नाथबाबांना म्हणतो, बाबा एकच दिवस उरलाय मला जाण्याच्या अगोदरचा हा दिवस आहे, तुम्ही साधू आहात, काहीतरी अनुग्रहित मला तुम्ही करा. मग नाथबाबांनी सांगावं, ऐक बाळा, ह्या 6 दिवसामध्ये तू किती जणांना त्रास दिलास रे, किती जणांशी खोटं बोललास, किती जणांची जमीन लाटलीस, बायकोला किती मारलंस, मुलाबाळांना किती शिव्या दिल्यास? तो म्हटलं यातलं काहीच झालं नाही. म्हटलं का? काही नाही हो नाथबाबा, तुम्ही सांगितलं येत्या 7 दिवसामध्ये तू मरणार आहेस, मग माझ्या हातनं कसं काही हे पाप होईल? ऐका, नाथबाबा म्हटले, हेच मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही आम्ही जर तुमच्या माझ्या डोक्यावर मृत्यू सदैव खेळतोय, हे जर डोक्यात ठेवलं तर कधीच कुठलं वाईट कृत्य तुमच्या माझ्या हातून घडणार नाही. मृत्यू या मृत्यू लोकातलं एकमेव सत्य असल्यामुळं याला मृत्यू लोक म्हणतात. मी एक वाक्य माफी मागून बोलते. मी प्रत्येकाला सांगत असते, पुण्यस्मरणाचे बॅनर लागतात असे पाठीमागं, पारायणातले वेगळे राहतात, पुण्यस्मरणाचे बॅनर राहतात ना, गेलेल्या व्यक्तीचा फोटो असतो त्या ठिकाणी आणि एक कीर्तनकाराचा असतो. बघा, गेलेल्या व्यक्तीचा एक फोटो असतो, एक कीर्तनकाराचा फोटो असतो. एक दिवस विचार केला, कधी ना कधीतरी आपला या ठिकाणचा फोटो त्या ठिकाणी लागणार आहे आणि या ठिकाणी वेगळं कुणीतरी कीर्तन करणार आहे. कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचंय? हे सत्य आहे, हे सत्य आहे. म्हणून मी सांगत असते, प्रत्येकाला सांगत असते, अँड्रॉइडचा जमाना आहे, मोबाईलचं युग आहे. या मोबाईलमध्ये प्रत्येक गोष्टीची PDF तयार करता येते, डिजिटल बनवता येतं. एक डिजिटल बनवा, प्रत्येकानं आपापल्या खिशामध्ये ठेवा, मोबाईलमध्ये बनवून आपलं नाव टाका,
आपल्याला जो आवडतोय तो फोटो तिथं सूट आहे तुम्हाला. जो तुम्हाला प्रत्येकाला जो आवडतोय तो फोटो तुम्ही त्या ठिकाणी लावा. आपलं नाव टाका. फक्त त्या ठिकाणी तारका टाकायच्या. येते का लक्षात? तारका अजिबात टाकायच्या नाही. तारका त्याला दिलंय ते कार्य. नाव टाकायचं. त्या नावाच्या अगोदर शब्द लिहायचा. कुठला? वैकुंठवासी. जे तुम्हाला आवडतंय. वैकुंठवासी असेल वैकुंठवासी लिहा. स्वर्गवासी आवडत असेल स्वर्गवासी लिहा. द्यायचं तिथं टाकून. आणि रोज उठल्या उठल्या भगवंताच्या दर्शनाला नाही आला तरी चालेल, पण उठल्या उठल्या पहिल्यांदा ते मोबाईल उघडायचं, ते PDF उघडायची आणि त्यातलं ते नाव वाचायचं. वैकुंठवासी टिंब 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 यांना भावपूर्ण एवढंच वाचायचं. हा जो वैकुंठवासी आणि स्वर्गवासी हा शब्द आहे ना, रोज तुमची माझी असलेली घमेंड जिरवणारा शब्द आहे. या जगतामध्ये तुम्हाला आम्हाला माणूस बनवण्याचं कार्य करेल. फक्त तो शब्द तुम्ही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. महाराज म्हणतायत हे करा. माणुसकीनं राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही. आज माणुसकीनं राहत नाही. हे पाठीमागच्या 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबारायाने सांगितलं. अरे आता तरी तुम्ही आम्ही जाग झालं पाहिजे. आम्ही जाग होत नाही. आता तरी तुम्ही आम्ही सुधारलं पाहिजे. आणि मग 16व्या शतकामध्ये माझ्या तुकोबरायांनी देखील तेच शब्द तुम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर पुन्हा एकदा तेच शब्द मांडण्याचा प्रयत्न केला अभंगाच्या प्रथम. आता तरी पुढे जोरदार टाळ्या वाजवाव्या सगळ्यांबरोबर. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जन्मापासून ते मरणापर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला आयुष्य म्हणतात, पण एक ना एक दिवस मृत्यू त्या ठेवर घालणार आहे. लक्षात घ्या, मृत्यू हे जगातलं एकमेव सत्य आहे. त्या मृत्यूला एक्सक्यूजच नाही का कुठला वशिला चाललाय हो चाललाय. त्या मृत्यू करता तो थांबवण्याकरता टेबला खालनं पण घेता येत नाही, टेबला वरनं पण घेता येत नाही. येते का? कधीच नाही. त्या ठिकाणी वशिलाच चालत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही बिघडलो. आयुष्याचा नाश झाला तुमचा माझा.
आयुष्य निघून गेलं पाहता पाहता. कितीच आयुष्य आहे? अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिल का रे? काय उरलं तुमच्या माझ्याकरता? काहीच नाही. आयुष्याची गणती जर तुम्ही आम्ही पाहिली तर 100 वर्षाचं 100 वर्षाचं सुद्धा आयुष्य तुमच्या माझ्याकरता नाही. आता सांगा ना मला गॅरंटेड. अरे 100 वर्ष काय, 120 वर्ष मी जगून दाखवेन. मी म्हणजे मी नव्हे बरं, असं कोणीच नाही या जगाच्या पाठीवर. त्या भगवंत परमात्म्यानं तुमचं आमचं आयुष्य लिहून ठेवलंय. परीक्षार्थी एखादा विद्यार्थी 3 तासाचा पेपर लिहितो, अभ्यास करतो आणि 3 तासाचा पेपर, 3 तासाची वेळ असते त्या पेपरला. त्या विद्यार्थ्यानं पेपर लिहू दे अगर न लिहू दे, 3 तास झाल्यानंतर परीक्षक जसा तो पेपर हिसकावून घेतो ना, तसं तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये चांगलं कर्म करा अगर नका करू. हा वरचा परीक्षार्थी बसलाय तुमच्या माझ्याजवळ, तो बरोबर वेळ झाली की ते काढूनच घेणार आहे, तो ठेवत नाही. तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे. महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश होतोय तुमच्या माझ्या आणि तुमचा माझा होतोय तो होतोय, पण या पुढच्या पिढीचा पण तुम्ही आम्ही नाश करायला लागलोय. तुमच्या माझ्या पावलावर ही पिढी असं पाऊल टाकतीये. तुम्ही आम्ही जसं वागू तसंच वागणार आहे. अरे अनुसरण करते ही पिढी. आज जर कीर्तनामध्ये मी सांगत असते तर फक्त आणि फक्त या पिढी करता तुम्ही झटते, लक्षात घ्या. दुसरं काही नाही, केवळ या पिढी करता. आज तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी उघडून जर बसलो तर ही पिढी सुद्धा ज्ञानेश्वरी उघडून बसल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा पिढी हातामध्ये हरिपाठ घेईल. ही सुद्धा पिढी तुमचं माझं अनुकरण करेल. पण एक मात्र नक्की, अनुकरण करा पण चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणं गरजेचं आहे. अनुकरण चांगल्या गोष्टीचं करावं. आता तुम्ही माझं अनुकरण करणार, बघा करायचं. अनुकरण चांगलं आहे की वाईट आहे हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं. बघा आता मी हात वर केला, करा हात वर. काही काही जण करत नाहीत बरं. हात वर केला, आता हाच हात मी माझ्या अनवटीला लावणार आहे. लावा हात. ही तुमच्याकडे अनवटी आहे का? मग तुम्ही हात कसे लावले बरं? का लावले? बघा फसले का नाही? ह्याला म्हणायचं अनुकरण. समजतंय का? समोरचा जसं करतोय तसंच तुम्ही आम्ही करायला जातोय, शब्दाचा विचारच करत नाही. अरे अनवटी सांगे, मला वाटलं तुम्ही मला चुकवाल कारण तुम्ही कोकणस्थ आहात, सगळे हुशार आहात. मला वाटलं तुम्ही जर इथं हात लावला तर माझं काही खरं नाही, पण तुम्ही फसले राव. तुम्ही बरोबर ही हनवटी घेतली. याला आमच्याकडे कान म्हणतात बरं. विठ्ठल काय घ्यावं हे समजलं पाहिजे बरं. आमच्या कडेगावला एक सुंदर बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक आजी 4-5 मैत्रिणींसोबत येते. त्या बागेपासून मी जर दररोज निघाले ना तर ती मला कायम विचारते, काही सुप्रिया कसा चाललाय भांड्यांचा बिझनेस? मी म्हटलं भांड्यांचा बिझनेस? पण तरी सुद्धा मी आपलं तिच्या होला हो देते. असेल म्हटलं विस्मरण काहीतरी होत असेल किंवा काहीतरी बरळत असेल. मी म्हणते आजी अतिशय सुंदर चाललाय, तुमच्या भाषेमध्ये झाक चाललाय. दुसरा दिवस उजाडला, मी जर त्या बाजूने गेले ही 4-5 जणींमध्ये बसलेलीच असायची. ती मला बघितली की यायची, मला म्हणायची काय सुप्रिया कसा काय चाललाय कपड्यांचा बिझनेस? मी त्याही बिझनेसला म्हणायची अतिशय गोड चाललाय हो, अतिशय छान चाललाय आजी तुमच्या आशीर्वादानं. तिसरा दिवस उजाडला की मी त्या रस्त्यानं चालले रे चालले, ती आजी उठून यायची त्या चौघींमधनं आणि मला म्हणायची काय सुप्रिया मेडिकल बरं चाललंय ना? मी म्हणलं आजी तुमच्या आशीर्वादाने इतकं सुंदर चाललंय सांगू तुम्हाला, असं वाटतं आता दुसरं मेडिकल टाकावं. चौथा दिवस उजाडला, त्या रस्त्यानं निघाले की आजी मला गाठायची, आता कुठला व्यवसाय घेऊया? ती आजी लगेच म्हटली मग कसं काय चाललंय तुझा हा बिझनेस? 4-5 जणींमध्ये जर मी गेले असले ना, माझ्या बरोबर जर 4-5 जणी असल्या तर त्या मला विचारतात काय चाललंय तुझं? आज मेडिकल टाकतीयस,
उद्या कपड्याचं दुकान टाकतीयस, परवा भांड्याचं काहीतरी चालवतीयस, नेमकं चाललंय काय? मी म्हटलं काही नाही. ही आजी मला रोज असेच प्रश्न विचारते. कदाचित तिला विस्मरण होत असेल, हे समजून घ्या बाई तुम्ही, असं मी त्या चौघीनं जर सांगितलं ना, तर त्याच आजीचं वाक्य मला पुढचं ऐकायला येतं. ती आजी तिच्या मैत्रिणींना सांगत असते, कळलं का, हिला डोक्याचा भागच नाही. मी जे जे प्रश्न विचारील ना, त्या प्रश्नाला ती होच म्हणते. ही वेडी नाही तर काय आहे, वेडीच आहे ना. ती मला वेडी सिद्ध करण्याकरता त्या मैत्रिणींना हे सगळे प्रयोग करत होते, आणि मी तिला मात्र स्मृतिभ्रंश झालंय म्हणून तिला मी चालवायचा प्रयत्न करत होते. ऐका, जे योग्य आहे त्यालाच हो म्हणावं, अयोग्य गोष्टीला कधीच हो म्हणू नये. जे चांगलं आहे त्या ठिकाणी जावं. चांगलं आहे हा परमार्थ चांगला आहे. या ठिकाणी तुम्ही आम्ही तुमच्या माझ्या या बाल मित्रांना, या सगळ्या लहान लहान बाळांना आणलं पाहिजे जवळ. त्यांच्या हातामध्ये लगेच ज्ञानेश्वरी देऊ नका. ऐका, पूर्वीच्या काळामध्ये जातं असायचं, जातं. त्या जात्यावर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते जातं पहिलं पूर्वी होतं, आणि त्या जात्यावर तुमची माझी आत्या, तुमची माझी मावशी, तुमची माझी सगळी नातलं त्या ठिकाणी ते दळण दळायची, आणि दळण दळता दळता ओव्या गायचे. त्या ओव्यांमध्ये पण संस्कार असायचे, पण आज ते राहिलेलं नाही. मग संस्कार उभे कसे करायचे मी थोडक्यामध्ये सांगते, आणि शेवटी येते ही ज्या लहान लहान मुलं आहेत ना, ती तुमचं माझं अनुकरण करतात. ती अनुकरण तुमचं माझं बघून करणार आहेत. तुम्ही आम्ही त्यांच्यावर लादून चालत नाही. तुम्ही उठा, सकाळी उठल्या उठल्या त्या भगवंत परमात्म्याला तुम्ही आम्ही नमस्कार करावा, ज्या भगवंतानं तुम्हाला मला हा सुंदर देह दिलाय. उठलं की तुम्ही आम्ही हात जोडले पाहिजेत आणि म्हटलं पाहिजे, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद प्रभाते, कर दर्शन म्हटलं पाहिजे. आम्ही म्हणतो का हो? म्हणतो का? नाही म्हणत. म्हणून ही पिढी म्हणत नाही. त्याच्यानंतर तुम्ही आम्ही म्हटलं पाहिजे. या जमिनीवर तुम्ही आम्ही पहिला पाऊल टाकणार आहे. त्या धरणीला तुम्ही आम्ही माता म्हणतो. माता म्हणायच्या अगोदर तुम्ही आम्ही ती तत्व तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे. माता म्हणायला जातो त्या धरणी मातेला, आणि पहिला पाऊल त्या धरणी मातेवर टाकतो म्हणजे तिला लात मारतो. एखाद्याला लात लागली तर माता भगिनींनो सांगा, तुमचा माझा भाव काय तयार होतो. लगेच तुम्ही आम्ही पाया पडतो त्या व्यक्तीच्या, माफी मागतो, क्षमा मागतो. तुम्ही आम्ही जर दिवसभर 24 तासामधले 12-16 तास जर तुम्ही आम्ही त्या धरणी मातेवर विचरण करत असू, तर त्या धरणी मातेची तुम्ही आम्ही क्षमा मागितली पाहिजे. तिथं म्हटलं पाहिजे, समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नीं नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. म्हणतो का कधी? तुम्ही आम्ही म्हणत नाही तर ही मुलं काय अनुकरण करतील तुमचं माझं? ते जाऊ द्या. स्नान करताना देखील अनेक तीर्थाचं स्नान होतं. त्या ठिकाणी लांब लांब उत्तर भारतामध्ये भरपूर प्रदेश फिरायची पण दरवर्षी गरज नाही. तुम्ही आम्ही दरवर्षी फिरतच नाही, कारण तेवढा पैसा तुमच्या माझ्याकडे नाही. एकदा दोनदा तुम्ही आम्ही तिथपर्यंत जाऊ, पण तिसऱ्यांदा विचार करू जाताना मग त्या गंगेचं स्नान, यमुनेचं स्नान तुम्हाला आम्हाला कसं जमेल? त्यावेळेला तुम्ही आम्ही त्या ठिकाणचं स्मरण करायचं. स्नान करता करता, स्नान म्हणते बरं, स्नान लक्षात येतं ना? तुम्ही स्नानच म्हणता ना का आंघोळ? अहो आंघोळ शेवटची असते, कळतंय का? शेवटची आंघोळ ती तुमची तुम्हाला नाही करता येत, ती घालावी लागते. त्याचा साबण पण स्पेशल असतो. तो साबण लावताना जर आपली मान अशी खाली गेली ना, तिला वर करावं लागतं. ती आंघोळ, त्याला स्नान नाही म्हणत. तो साबण तर एवढा स्पेशल असतो, त्याला कोणीही हात लावत नाही. का लावतात तुमच्याकडे? शौचाला जाऊन आलो तरी सुद्धा त्या साबणाला स्पर्श सुद्धा करत नाही. तो ठरलेला असतो, तो त्याचाच आहे. तिथं कोणी दुसरं जात नाही, स्पेशल आहे, इतर वेळेला भेटत नाही. हे स्नान करता वेळेला तुम्ही आम्ही म्हटलं पाहिजे, गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु म्हटलं पाहिजे. बरं जाऊ द्या. हे ताट ज्यानं तुमच्या माझ्याकरता तयार केलं, जे ताट ज्यानं तयार केलं, त्या भगवंत परमात्म्याला तर तुम्ही आम्ही श्रीकृष्ण अर्पण करायला शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. तुम्ही आम्ही करू त्यावेळेला ही करतील मंडळी म्हटलं पाहिजे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं. पण म्हणतो का? म्हणत नाही. आम्हाला कशाचाच सोस नाही. आलोय ना, आलो मस्तपैकी जगायचं, अगदी गमतीमध्ये जमतीमध्ये जगायचं, आणि मग एकदाच जायचं. कशाचा पुरुषार्थ तुमचा नाही. हे करण्याकरता आधी चित्ताची शुद्धता व्हावी लागेल. याच्याकरता महाराज नतमस्तक होतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. याच्याकरता प्रत्येकानं चित्त शुद्ध केलं पाहिजे.
पाहिजे, पण शुद्ध करण्याकरता काय केलं पाहिजे? अभंगाचं तृतीय चरण. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे करुणी आम्हाला एक वेदा. करुणी आम्हाला एक वेदा. सकळाचा माझे दंडवत. सकळाचा बारा कुमार
चिंतन करोनिया मन एकविध सकळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल मग शेवटी महाराज म्हणतात अरे भगवंत पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा गर न करा पण जो काही तुम्ही आम्ही व्यापार करतोय जो काही तुम्ही आम्ही व्यवहार करतोय या पोटापाण्याकरता धडपडतोय जे काही करायचं आहे ते प्रामाणिकता ठेवून करा 2 नंबरचं आणि 3 नंबरचं कमवून कधीच तुमचा माझा संसार आणि आयुष्य सुखाचं होणार नाही करायचंच असेल तर सत्य कर्माला सहाय्य करायचं केवळ आणि केवळ सत्याच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे चांगलं धन कमवलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये संस्काराचं बीजारोपण झालं पाहिजे एवढंच महाराज सांगतात त्याच्यापेक्षा काय वेगळं शिकवायचं असं महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटी तुका म्हणे लाव तुका म्हणे लाव तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाव होय तो व्यापार तुका म्हणे लाव होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार सकळांच्या पाया माझे सकळांच्या पाया माझे तुका
इथं आता तुम्ही सर्वजण बसलाय म्हणून एक 2च मिनिटं सगळ्यांनी उभा राहून माझ्या साधू संतांचं भजन करायचं आणि ज्ञानेश्वर माऊली घ्यायचं. उठा सगळे, 2च मिनिटं फक्त, कारण मला माहिती आहे वेळ फार झालाय, मलाही लांब जायचं. पण तरी सुद्धा तुमच्या माझ्याकडून भजन व्हावं, भगवंत परमात्माचं अंतकरणापासून नाम निघावं, त्या अंतकरणापासूनची तळमळ आहे. आणि एकदा जोरात नाचा या मुलांच्या सोबत. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
Bye.